हॅलो, नमस्कार. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की भारतामधनं मी काय काय आणलं ते शेअर करणार आहे. तर आता ही प्रत्येकाची वेगळी चॉईस आहे, पण जनरली वाळवणाचे पदार्थ जे की घरी बनवलेले असतात ते मला आणायला आवडतात. तर छानपैकी मस्त मुगाचा वडा, हरभरा डाळीचा वडा, खारुड्या, वेगवेगळ्या प्रकारचे पापड, कुरडई जे मला हवं होतं ते मी आणलं. तसेच आईनी घरी बनलेला खाऊ, शेव, पोह्यांचा चिवडा, अजून चकली वगैरे जे असेल ते मी आणते. आणि मला आणि माझ्या मुलाला खारी टोस्ट वगैरे तिकडचं आवडतं भारतातलं. काही बिस्किटांचे प्रकार आवडतात. असं नाही की अमेरिकेमध्ये खारी टोस्ट मिळत नाही, पण तिकडची जो चव असते किंवा टेस्ट असते ते थोडं जास्त फ्रेश वाटतं, त्यामुळे आम्ही तिकडून घेऊन येतो. तसेच आम्हाला चितळेचा ढोकळा जास्त आवडतो. मला एव्हरेस्टचा चहा मसाला आवडतो. लांबसा चहा पावडर आवडतं. बरं बेसिक किचनमध्ये जे आपल्याला लागतं, चाळणी असेल किंवा किसणी असेल, वेगवेगळ्या प्रकारचं काही हवं असेल. मला एक कढई हवी होती तळण्यासाठी, तर ती मी आणली. तसेच मला यावेळेस फार माझे केस गळत होते, त्यामुळे मग आवळा शिके काही पावडर आणायचं होतं ते आणलं. माझ्या मुलांनाही चिक्की आवडते तर ती आणली. आणि घरी दळून आणलेले पीठ मी आणले होते. आल्या आल्या गव्हाचं पीठ नसेल, त्यामुळे मग गव्हाचं पीठ, चकलीचं पीठ, आपलं थालीपीठची भाजणी, परत दालबाटीचं पीठ, घरी दळलेल्या चटण्या, तसेच बाहेरच्या काही लसूण चटणी, प्रवीणचं लोणचं, किंवा मग आळीव असतील, बेसन पीठ असेल, माझ्या मुलीसाठीचं पेजचं पीठ असेल, सुंठ पावडर असेल, विलायची पावडर असेल, असं सगळ्या गोष्टी मोस्टली मी आणत असते ज्याची मला गरज असते. तर आता काय झालं ना की यावर्षी भारतातनं म्हणजे भरपूर वेळा कोणी ना कोणी येत जात होतं, त्यामुळे खूप वेळा काही ना काही गोष्टी आणण्यात आल्या होत्या. त्यामुळे लाल तिखट, काळा मसाला, हळद हे सगळं ऑलरेडी आणून झालं होतं. आणि तसेच मी कुकर पण आणून ठेवलं होतं, कारण की इथे पण कुकर मिळतात. मी पण स्वतः अमेरिकेत कुकर घेतलेला आहे, पण यावेळेस लगेजमध्ये जागा होती, त्यामुळे म्हटलं की चला भारतातनं घेऊयात, थोडासा रेटमध्ये फरक नक्कीच पडतो. तसेच तांदळाचे पापड, नागलीचे पापड, बनाना वेफर्स, परत आपले आलूचे चिप्स जे मुलांना आवडतात ते सगळे घेऊन आले होते. कारण की तिकडून आईकडे असं होतं की त्यांना पण असं वाटतं की मुलांना आवडतं तर राहू दे, त्यांना म्हणजे छान वाटतं, त्यामुळे ते पण देत असतात. त्यामुळे वेगवेगळ्या बिस्किटांचे प्रकार वगैरे पण त्यात तुम्हाला दिसत असतील. तसेच मी आवर्जून आणते ते म्हणजे खारीक पावडर, खारीक आणि खोबऱ्याची पावडर, जेणेकरून मला कधी पण जेव्हा इथे लागतील तेव्हा लाडू बनवता येतात. आणि तसेच तिकडचे काही ड्रायफ्रूटसुद्धा माझी आई देत असते, त्यामुळे ते तुम्हाला दिसत आहेत. बाकी तुम्ही भारतामधनं नक्की काय काय आणतात हे मला नक्की सांगा. हे होतं काळा खोबऱ्याचं वाटण. आणि हो, लोणचीसुद्धा मी आणत असते घरी बनवलेली. तर हे सगळं व्यवस्थित यावेळेस मी आणलं होतं. आणि दिवाळीसाठी मोतीचं साबण, तसेच फुलवाती, देवाचं काही सामानसुद्धा मी आणलं होतं.